श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो, कशात सर्वजण. तर इथे मी बटाट्याची भाजी बनवत आहे. बटाट्याचे काप करून भाजी बनवत आहे. ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा, खूप छान बनते भाजी. मुगाची डाळ टाकून आपल्याला काप बनवायचे आहेत. तर आधी बटाटे वरची साल काढून बटाट्याचे गोल गोल काप करून घेतलेले आहेत. जास्त असे पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही. आणि इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलामध्ये मोहरी आणि थोडीशी जिरं टाकलेली आहेत. जिरं मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये लसूण, मिरची आणि थोडीशी जिरं हे साईडला मी कुटून घेतलेलं ठोंब्याने ते त्या मसाला त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक गॅसवरती चांगला मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला हळद टाकून घ्यायचे. व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघा. ही भाजी खूपच एकच नंबर लागते. भाजी नक्की बनवून बघा, मुलांच्या टिफिनसाठी वगैरे ही भाजी खूप छान बनते. तर ट्राय करा नक्की. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा सर्वांनी. तर ते हळद टाकून बारीक गॅसवरती मस्त असा आपला मसाला भाजून घेतलेला आहे. ते साईडला बारीक काप असे बारीक पातळ काप, जास्त पातळ नाही जास्त जाडसर पण नाही, मीडियममध्ये ते काप करून घेतलेले आहेत. बटाट्याचे धुवून त्या मसाल्यामध्ये टाकून छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मुगाची डाळ आहे ना, कमीत कमी अर्धा तास तरी भिजलेली पाहिजे आपली डाळ. भिजत टाकायची अर्धा तास अगोदर, नाहीतर मग असं नको व्हायला, शिजायला डाळ कच्चीच राहायला. त्यामुळे अर्धा तास आधी बटाट्याचे मुगाची डाळ भिजत ठेवायचे. नंतर बटाटे मिक्स करून घेतले, त्याच्यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ टाकून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी हलवून. कारण ह्या भाजीला आपण पाण्याचा वापर कुठे करायचा नाही. त्यामुळे ही भाजीची डाळ जी आहे ना, चांगली मुरलेली पाहिजे. मुगाची डाळ लगेच शिजते, त्यामुळे अर्धा तास आधी डाळ भिजत घालायची आहे. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही. नंतर ही डाळ वगैरे मिक्स करून झाल्यावर आपल्याला याला 5 मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे. मस्त असं 5 मिनिटानंतर बारीक गॅसवर ठेवायचं. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि कस्तुरी मेथी ना नेहमी भाजूनच टाकायची. कस्तुरी मेथी भाजून टाकली ना, भाज्यांना खूप छान टेस्ट येते. आणि थोडीशी जास्त टाकायची. तरी ते मी कस्तुरी मेथी आहे ना भाजून ठेवलेली, म्हणजे आधीच भाजून घेतलेली. आणि ती भरपूर सारी अशी मी कस्तुरी मेथी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि एवढी छान टेस्ट येते ना त्या मेथीने भाजीला, खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा चॅनेलला. व्हिडिओ आवडत असतील तर सर्वांनी कमेंट करा. चॅनेलवरती जाऊन वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते सर्वांनी बघा. तरी ते अशी कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायचे, मस्त मिक्स करून घ्यायचे. कस्तुरी मेथी मी आधीच भाजून हाताने चुरडून घेतलेले, की मी भाजून ठेवलेले कस्तुरी मेथी. आता मिक्स करून परत एक 2-3 मिनिट झाकून ठेवायचं. खूप छान टेस्ट, मस्त भाजी आपली तयार आहे. मुलांना पण खूप आवडेल अशी भाजी आहे. झटपट भाजी बनते. 5 मिनिट जास्त काय मसाले वगैरे टाकायची याला गरज नाही. आई जेवढे सांगले तेवढ्याच मसाल्यात ही भाजी बनवून बघा. कधी असे टिफिनची घाई वगैरे, डब्यांची वगैरे असते, असे काप बनवून घ्यायची भाजीचे. दिसायला पण जरा वेगळं दिसतं, मुलं पण आवडीने खातात. आणि ह्याच्यामध्ये माझ्या हिंग नव्हती म्हणलं, मी हिंग टाकलेली नाही आहे. हिंगही ह्याच्यामध्ये टाकायची. खूप छान अशी आपली भाजी बघा तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा सर्वांनी. सर्व चॅनलवरती व्हिडिओ जाऊन माझे बघा सर्वांनी. इथे भाजी बघा आपली तयार आहे मस्तपैकी. तर नक्की ट्राय करा मैत्रिणींनो, नक्की बनवून बघा या पद्धतीने भाजी. बटाटे पण बघा आपले किती छान शिजलेले, डाळ पण शिजलेले. खरंच मुलं तुम्हाला बोलतील मम्मी परत ही भाजी बनव. तर चला तर बाय, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.